पांडुरंगरायाच्या अस्थिमागाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे अनेक विशेषणांनी युक्त असलेले संत श्रेष्ठ श्री अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर भगवान व अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणांचा आणि संतांचे उपकार सांगणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अत्यंत गरजेचा असतो। नवे वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं म्हणून आज या ठिकाणी ज्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते निमित्त कारण म्हणजे श्री संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळा 675वा हा नामदेव महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आहे। महाराज पुण्यतिथी कशाला म्हणतात पुण्यतिथी आणि कोणाची असते पुण्यतिथी तर ऐका, श्रद्धायुक्त अंतकरणाने केल्या जातं त्याला आपण श्राद्ध असं म्हणतो। काय? श्रद्धायुक्त अंतकरणाने केल्या जातं त्याला आपण श्राद्ध असं म्हणतो। जो व्यक्ती गेला त्याचं स्मरण केल्यानंतर स्मरण करणाराच्याही पुण्यसाठ्यामध्ये पुण्यत्व प्राप्त होतो त्याला पुण्य स्मरण असं म्हणतात। आणि जो महात्मा ज्या तिथीला संजीवनी समाधी घेतो त्या तिथीलाही पुण्यत्व प्राप्त करून देतो त्याला मात्र पुण्यतिथी असं म्हणतात। आणि आज खऱ्या अर्थाने संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराजांचा हा 675वा हा पुण्यतिथी सोहळा उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। आज खऱ्या अर्थाने श्री संत नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई महाराज यांच्या 675वा अमृत महोत्सवी समाधी सोहळ्यानिमित्त श्री संत हरिस्वामी महाराज यांच्या मंदिराच्या वतीने सर्व आलेल्या भक्तांचे भव्य दिव्य स्वागत। हरिस्वामी सेवा मंडळ आज खऱ्या अर्थाने नामदेव महाराजांच्या या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने मला सर्व मंडळींनी सांगितलं वैयक्तिक कोणाचाही नाम उल्लेख करायचा नाही कारण हा कार्यक्रम कोणाचा वैयक्तिक कोणाचा एकट्याचा कार्यक्रम नाहीये। म्हणून या ठिकाणी सगळं हे हरिस्वामी महाराजांचं हे मंडळ असेल, नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळ्याचं हे जे काही कमिटी मंडळ असेल या मंडळाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। आज ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे ते माझ्यावर नितांत प्रेम करणारे, ज्यांना आम्ही आमच्या भजनातले भीष्माचार्य म्हणतो असे आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहे। पटाडे बाबा पांडुरंग महाराज पटाडे बाबांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। त्याचप्रमाणे मला वाटतं दादांचं नाव काय, आंबटकर दादांनी पंढरपूरला कीर्तन सेवा झाली मठामध्येच त्यावेळेला तारीख दिली होती। सुभाष सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे कीर्तन म्हटल्यानंतर महाराज नोहे हा एकल्याचा खेळ आणि म्हणून मेळ मिळविला किंवा जमविला। आज या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य मी तर महाराजांच्या बाबतीत असं म्हणेल, तुम्ही जर पुण्या मुंबईला जर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला अतिशय जलद गतीने एक धावणारे मेट्रो ट्रेन तुम्हाला पाहायला मिळेल। काय? तुम्ही जर मुंबईला गेलात तर त्या ठिकाणी अतिशय जलद गतीने धावणारे मेट्रो ट्रेन तुम्हाला पाहायला मिळेल। पण अशा काही महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मृदंगाच्या काही मेट्रो ट्रेन्स आहेत। त्या मृदंगाच्या मेट्रो ट्रेन पैकी एक मृदंगाची मेट्रो ट्रेन या ठिकाणी उपस्थित आहे। राजगुरू महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे। महाराज अतिशय गोड असा मृदंग त्यांचा आहे। त्याचप्रमाणे गायनाचे त्या ठिकाणी आमचे परमस्नेही आदरणीय परममित्र उत्कृष्ट गायनाचार्य गोड असा ज्यांचा आवाज आहे, नवे त्यांच्या आवाजाला नेहमीच किरण फुटत असतात अशा त्यांच्या नावातच लौकिकत्व आहे असे श्री हरिभक्त पारायण किरण महाराज आहेत। त्याचप्रमाणे जालिंदर महाराज आहेत, बाबाजी अण्णा आहेत, शेठ साहेब आहेत, सर्व बोरीकर ग्रामस्थ मंडळे आहेत, रंगनाथ नाना आहेत, सगळे चोपदार बाबा आहेत। या ठिकाणी सर्वांची नावं घेणं शक्य नाहीये। सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि उरलेल्या वेळामध्ये या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठल हो त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री हरिभक्त पारायण देहूवरून जगद्गुरु तुकोबारायांच्या भूमीमधून त्या ठिकाणी आलेले महाराज आतकरे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वच मंडळे अतिशय तोलामोलाची मंडळे आणि विशेष म्हणजे माझ्या समवेत आलेले महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञान मंदिर आणि गंध कीर्तनाचा या YouTube चॅनलचे प्रोप्रायटर
नवे नवे कीर्तन म्हणजे महाराज त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच कीर्तनाला जाता येत नाही, पण या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कितीही देशाच्या बाहेर जरी कीर्तन असेल तरी पण त्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी चित्रीकरण आणि त्या कीर्तनाचा प्रचार प्रसार करणारे आमचे परमस्नेह आदरणीय परममित्र चक्रधर महाराज ज्ञान मंदिर आणि गंध कीर्तनाचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित आहेत। आता त्यांनी गोड चाल पण गायली आणि चौरंगी चिरा आहे, मृदंग ही वाजवतात, कीर्तन ही करतात, जिकडे तुम्ही जिथं उभं कराल तिथे ते उभे राहतात असे आमचे परमस्नेह आदरणीय चक्रधर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। आमच्या माता भगिनी या ठिकाणी सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो। विठ्ठल विठ्ठल। पंढरपूरहून आल्यानंतर थोडीशी तब्येत नादुरुस्त आहे, तुम्हाला माझ्या खोकल्यावरून कळत असेल, पण मला सांभाळून घ्या, मी तुमचं लेकरू आहे, मला सांभाळून घ्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करतो। महाराज आज खऱ्या अर्थाने संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा हा 675वा हा पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी अतिशय थाटामाटामध्ये आपण साजरा करतोय। महाराज नामदेव महाराज या संत मालिकेमध्ये असे एक संत होऊन गेले की त्या नामदेव महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अनेक चमत्कार देखील केले। भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे अतिशय लढीवाळ भक्त म्हणजे नामदेव महाराज आहे। नवे नवे नामदेव महाराज या संत मालिकेमध्ये असे एक संत होऊन गेले की त्या नामदेव महाराजांनी, कारण तुम्ही बघा 1200च्या काळखंडामध्ये जर आपण पाहू गेलो तर काही वैयक्तिक काही लोकांना त्या ठिकाणी परमार्थ करण्यापासून वंचित तो समाज राहिलेला होता, म्हणजे संक्षिप्त स्वरूपाचा काही समाज परमार्थापासून वंचित होता। नवे नवे पूर्वीच्या काळामध्ये नामदेव महाराजांच्या काळामध्ये जर कीर्तन परंपरा जर कुठं असेल, कीर्तन कुठं होत असेल तर फक्त आणि फक्त मंदिरामध्ये कीर्तन होत असायचे आणि सर्वांनाच त्या कीर्तन श्रवणाचा आनंद घेता येत नव्हता आणि सर्वांनाच मंदिरामध्ये प्रवेश सुद्धा नव्हता। ठराविक समाजाला मंदिरामध्ये प्रवेश होता, असा काळ 1200च्या कालखंडामध्ये होता। पण नामदेव महाराजांनी काय केलं महाराज, तर नामदेव महाराज असे क्रांतिकारी संत होऊन गेले की त्या नामदेव महाराजांनी 1200च्या शतकामध्ये मंदिरातलं कीर्तन वाळवंटामध्ये आणलं आणि वाळवंटामध्ये त्या ठिकाणी काय केलं, नामदेव महाराजांनी मंदिरातलं कीर्तन कुठं आणलं असेल तर वाळवंटामध्ये आणलं आणि त्या वाळवंटामध्ये एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, आहे का नाही, त्या वाळवंटामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सुद्धा नाचायला लावलं महाराज। रंग भरे कीर्तनात तेथे हरिदास नाचत, तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा। संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी वाळवंटामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सुद्धा आणलं महाराज आणि मग त्या ठिकाणी जो काही वंचित राहिलेला होता भगवंताच्या दर्शनापासून, नवे नवे या हरी कीर्तनापासून जो समाज वंचित राहिलेला होता ना, त्या समाजाला महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं आणि त्या कीर्तन श्रवणाचा आनंद देखील झाला। म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की नामदेव महाराज असे काही क्रांतिकारी संत होते की अस्पृश्य असलेला समाज या अध्यात्मापासून वंचित राहिलेला होता, त्या समाजापर्यंत हा परमार्थ पोहोचवण्याचं कार्य खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर ते म्हणजे नामदेव महाराज आहेत। विठ्ठल विठ्ठल। हो हो, एवढंच नाही महाराज, तुम्ही बघा चोखोबाऱ्या हे एका अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आलेले होते। मग त्या ठिकाणी चोखोबाऱ्या ज्या वेळेला जी भिंत कोसळली होती त्या भिंतीखाली चोखोबाऱ्या गाडून मरण पावले, त्यावेळेला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, अरे नामा, माझा अतिशय प्रिय भक्त चोखा मेळा एका अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आलेला आहे, मग त्या ठिकाणी तू जा, तो भिंतीखाली कोसळून गाडलेला आहे, तिथे जा आणि माझ्या चोखोबाऱ्यांची हाडं घेऊन ये। नामदेवराय म्हटले, देवा सकाळी सकाळी चढली का काय तुम्हाला? अहो तिथं लाखोनी लोक मेले, त्या ढिगाऱ्याखाली गाडून लोक मेले आणि तुम्ही म्हणताय नामदेवरायांची हाडं घेऊन या, कसं शक्य आहे? देवाने सांगितलं, नामा, माझा चोखा असा होता की त्याचं त्या ठिकाणी तो आयुष्यभर परमार्थ केला। दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत हे, किंवा सदा नाम घोष करू हारी का, सदा नाम घोष करू हारी का।
चोखा त्या ठिकाणी दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे आयुष्यभर माझं भजन केलंय आणि त्या चोखोबारांचा अधिकार सामान्य नाही नामा. जा त्या ठिकाणी गेल्यानंतर जे हाड माझं भजन करतील ते माझ्या चोखाचे हाड असतील. नामदेव महाराज गेले महाराज त्या ठिकाणी हाड घेतलं कानाला लावलं भजन नाही ऐकायला आलं. हाड घेऊन कानाला लावलं ऐकायला नाही आलं. असं बरेच हाड घेऊन कानाला लावले पण भजन ऐकायला आलं नाही. आणि एक हाड त्या ठिकाणी घेतलं कानाला लावलं आणि त्या हाडातून भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं भजनाचा नाद ऐकायला येऊ लागला महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. महाराज ज्या वेळेला नामदेव महाराजांनी ते हाड घेतलं कानाला लावलं तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा भजनाचा नाद हाडातून येऊ लागला. त्यावेळेला मात्र नामदेव महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले महाराज. अरे नामदेव महाराज म्हणतात अरे आयुष्यभर देवासमोर आयुष्यभर देवासोबत आम्ही राहिलो. अरे आम्ही जिवंत असताना भगवंताचं नामस्मरण करतोय पण काय अधिकार असेल त्या चोखोबारायांचा. किती मोठा अधिकार असेल की मेल्यानंतर देखील त्यांचे हाड भजन करतायत भगवंताचं. किती मोठा अधिकार असेल. मग नामदेवरायांना कळालं की आपण त्या ठिकाणी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समवेत राहतोय भगवंताचं नामस्मरण करतोय पण माझी भक्ती काहीच नाही. माझी भक्ती काहीच नाही. चोखोबारायांची भक्ती किती थोर असेल की त्यांचे हाड सुद्धा भगवंताचं नामस्मरण करतायत. नामदेवराया चोखोबारांचे हाड घेऊन आले महाराज आणि स्वतः नामदेवरायांनी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की देवा अरे आयुष्यभर आम्ही तुझं भजन करतोय. अरे मी जिवंत असताना तुझं भजन करतोय पण या चोखोबारांचे हाड सुद्धा तुझं भजन करतायत. किती मोठा अधिकार असेल. मग या चोखोबारांना त्या ठिकाणी असं ठेवता कामा नाही. मग महाराज नामदेवरायांनी सांगितलं की भगवंता या चोखोबारांना तुमच्या हाताने समाधी दिली पाहिजे. आणि मग महाराज त्या ठिकाणी नामदेव पायरीजवळ चोखोबारायांना स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्म्याने समाधी दिली महाराज. एवढा अधिकार त्या ठिकाणी चोखोबारांना प्राप्त करून देण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केलंय महाराज. एवढा अधिकार संपन्न असलेले नामदेव राय आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल. हो आणि अशा संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचे उपकार खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारा म्हणजे जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये फक्त नामदेव महाराजांचा नामोल्लेख केलेला नाही महाराज. म्हणजे जेवढे काही तुकोबारांच्या समकालीन तेव्हा त्यांच्या अगोदर जेवढे काही संत मालिका होऊन गेली ना त्या सर्व संतांचे उपकार खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये मानतायत. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा यांनी संतांचं कृतज्ञता भाव व्यक्त केलेला आहे. कृतज्ञ वेगळा आणि कृतघ्न वेगळा बरं का. कारण तुम्ही बघा कृतज्ञ आणि कृतघ्न हे जवळजवळचे शब्द आहेत. कारण एका कृताच्या पुढे ज्ञ हा शब्द लागलेला आहे आणि एका कृताच्या पुढे घ्न हा शब्द लागलेला आहे. मग कृतज्ञ आणि कृतज्ञ अतिशय जवळजवळचे शब्द आहेत. वाचायला जवळचे शब्द आहेत पण अर्थाने मात्र 100% विरोधाभासातले शब्द आहेत. कारण कृतज्ञ कोणाला म्हणतात. कृतज्ञ ज्याच्यावर आपण उपकार केले त्या उपकाराची परतफेड जो उपकाराने करतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात. आणि ज्याच्यावर आपण उपकार केले त्या उपकाराची परतफेड अपकाराने जो करतो त्याला मात्र कृतघ्न असं म्हणतात. आणि असे कृतघ्न या जगामध्ये आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. थोडक्यात त्यांचा संप्रदाय वेगळा आहे. कोणाचा संप्रदाय आहे. भस्मासुराचा संप्रदाय तो. कारण भगवान शंकराने भस्मासुराला आशीर्वाद दिला होता काय ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील
त्याचा भस्म होईल. आणि तोच भस्मासूर कोणाला भस्म करायला निघाला? भगवान शंकराला. याला काय म्हणतात? भस्मासूर म्हणतात. मग अशा भस्मासुराची अवलाद या पृथ्वीवरती आपल्याला भरपूर पाहायला मिळते. ज्याच्यावर आपण उपकार करतो तो अपकाराने आपली परतफेड करत असतो. मग त्यांचा संप्रदाय हा भस्मासुराचा संप्रदाय आहे. चला, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी कृतज्ञता भाव व्यक्त केलेला आहे. नवे नवे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचे उपकार मानतायत. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे, महाराज, संतांचेच फक्त आपल्यावर उपकार आहे का? वास्तविक पाहिलं तर शास्त्राने 7 जणांची नियुक्ती केली. भगवंताने 7 जणांची नियुक्ती केली तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता. शास्त्राने तसं वर्णन केलंय. 7 जण तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरताच भगवंताने निर्माण केलेले आहेत. कोणते कोणते 7 जण आहे तर शास्त्रकार सांगतात, रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जना येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता. रवी म्हणजे सूर्य, रवी चंद्रो घना म्हणजे पाऊस, रवी चंद्रो घना वृक्ष, नदी, गाय आणि शेवटचा घटक सांगितलाय संत महात्मा. या 7 जणांचे आपल्यावर काय आहेत? उपकार आहे महाराज. हे 7ही जण आपल्यावर उपकार करतात. नवे नवे भगवंताने या 7 जणांची नियुक्ती फक्त आणि फक्त तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरताच निर्मिती केलेली आहे. मग या 7 जणांचे आपल्यावर उपकार आहे महाराज. काय? या 7 जणांचे आपल्यावर उपकार आहे. मग तुकोबाराय 6 जणांना गसंडी देतायत आणि शेवटचा जो महात्मा संत आहे त्याच घटकाचे उपकार मानतायत. मग या बाकीच्या 6 जणांचे उपकार नाहीत का? मग आता या 6 जणांचे काय उपकार आहे तर चला, पहिला घटक सांगितलाय. आपण शब्दसह चिंतन करू. जिथं जाईन तिथं जाईन, नाहीतर जिथं तांबडं उजडन तांबडं फुटत सोड, आहे का नाही? पहिला घटक सांगितलाय उपकार करणाऱ्यांपैकी. कोणता? बोला. जाऊ का घरी मी? रवी म्हणजे सूर्य. लक्षपूर्वक ऐका. आपण थोड्या वेळामध्ये, माझीच तब्येत बरोबर नाही, आपण थोडक्या वेळेमध्ये चिंतन करणार आहोत. पहिला घटक सांगितलाय रवी. रवी म्हणजे सूर्य. सूर्याचे आपल्यावर उपकार आहे. काय उपकार आहे सूर्याचे? कारण सूर्य आपल्याला काय देतो? प्रकाश देतो आणि विनामूल्य सेवा देतो ना महाराज. विनामूल्य का? कधी कोणी सूर्याने कधी मागितलंय का तुमच्याकडे 1000 रुपया? आपण घरामध्ये महाराज लाईट वापरतो. जेवढी लाईट वापरली, जेवढे युनिट पडले तेवढं बिल आपल्याला येतं आणि आपल्याला तेवढं बिल द्यावं लागतं. नाही दिलं तर कनेक्शन कट होतं. पण सूर्याने आपल्याला आतापर्यंत एवढा प्रकाश दिलाय. आतापर्यंत सूर्य म्हटलाय का माझे तुम्ही एवढे एवढे युनिट वापरले, मग एवढं हे बिल घ्या आणि पैसे द्या? म्हणलाय का सूर्य कधी? म्हणलाय का महिला वर्ग? नाही म्हणला. मग हे सूर्याचे आपल्यावर काय आहे? उपकार आहे. बरं चला, दुसरे उपकार आहे आपल्यावर. कोणाचे? चंद्राचे. चंद्राचे काय उपकार आहे तर चंद्र आपल्याला शीतलता देतो महाराज. काय देतो? शीतलता देतो. किंवा आपण हे जे अन्नधान्य खातोय ना, अन्नधान्य पिकवतो, हे अन्नधान्य ते चिकाऱ्यामध्ये आल्यानंतर बघा, कवळं कवळं धान्य असेल, बाजरीचं कणीस असेल, मकाचं कणीस असेल, कवळं असेल, त्यावेळेला आपण जर खाल्लं तर त्याच्यातून काय निघतं? चिकट पदार्थ निघतो, तो चीक निघतो. मग ते खाल्ल्यानंतर ते कसं लागतं? गोड लागतं. ते गोड लागण्याचं कारणच हे आहे की चंद्र काय करतो तर त्या पिकावर अमृत शिंपडतो, चंद्रामृत शिंपडतो, म्हणून त्याला गोडी येत असते. मग हे चंद्राचे आपल्यावर काय आहे? उपकार आहे. तिसरा घटक सांगितलाय रवी चंद्रो घना. घना म्हणजे पाऊस. पावसाचे आपल्यावर उपकार आहे. कारण तो पडतोय म्हणून तर आपण जिवंत आहे. जर त्याने थोडं लांबवलं तर आपल्या आळ्या होतात ना, आहे का नाही? म्हणून पाऊस आपल्यावर पडतो. बरं, पडत असताना भेदभाव करत नाही ना महाराज तो. का असं कधी झालंय का? जिथं अतिशय सुपीक जमीन आहे तिथं मुसळधार पाऊस पडला आणि गावाच्या बाहेर जमीन आहे, अतिशय घाण जमीन आहे, जिथं सगळे रोज सकाळच्या पहारी सगळेच्या सगळे 2 नंबरच्या कार्यक्रमाला जात आहेत, तिथं मात्र अजिबात थेंब सुद्धा पडला नाही. महाराज म्हणले ना, नाही विचारित मेघ आनंदारी शेत, मेघ आनंदारी शेत, नाही विचारित, नाही विचारित मेघ हागंदारी शेत.
म्हणजे पाऊस पडत असताना सर्रास पडतो, सगळीकडे पडतो. मग हे पावसाचे आपल्यावर असलेले काय आहे तर उपकार आहे. चला, रवी चंद्रो घना वृक्षा, वृक्ष आपल्यावर उपकार करतो. काय उपकार करतो वृक्ष? नाथ महाराजांनी तर भागवतामध्ये सांगितलंय की वृक्ष आपल्यावर 7 प्रकाराने उपकार करतो. कोणते कोणते 7 प्रकार आहे? पत्र पुष्प छाया फळ त्वचा काष्ठ समूळ, वृक्ष सर्वांगी सफळ, सर्वासी केवळ उपकारी. पत्र वृक्ष आपल्याला 7 प्रकाराने आपल्यावर उपकार करतो. मग पहिला प्रकार सांगितलाय पत्र. वृक्ष आपल्याला काय देतो? पत्र म्हणजे लिहायचं नाही, पान देतो. आणि त्या पानापासून अनेक फायदे आपल्याला होत आहेत. नवे नवे आपण आता बघा, आता अलीकडे थर्माकोल आलंय, पण पहिले कशाचे पानं होते? पत्रवळी कशाची होती? पानांची पत्रवळी होती. आणि महाराज आता थोडस आधुनिक जग आलंय, पण ते फार धोके आहेत महाराज. आपण थर्माकोलच्या त्या पत्रवळीमध्ये अन्नप्रसाद करतो, ग्रहण करतो, पण ते थर्माकोल असते आणि त्याच्यावरती गरम गरम पदार्थ जर वाढले तर काय होते? ते पदार्थ ते वितळतं आणि त्याचा जो अर्क आहे, जे प्लास्टिक आहे, त्या पदार्थामध्ये जाते आणि ते आपण खातोय. मग आपल्याला कालांतराने कॅन्सर सारख्या रोगाला बळी पडावं लागते. याच्यावर आपणच कारणीभूत आहोत ना महाराज. कारण पूर्वी पत्रवळी कशाची? पानांची पत्रवळी होती. त्याच्यावर गरम पदार्थ वाढल्यानंतर त्या पानांचा अर्क त्या पदार्थामध्ये उतरत होता आणि कळत न कळत आपले काही आजार सुद्धा बरे होते पत्रवळीमध्ये. मग पूर्वीचे लोक काय वेडे होते का? कशावर जेवण करायचे? केळीच्या पानावर किंवा पानावर पत्रवळी त्या ठिकाणी जेवण करायचे. म्हणून महाराज त्या ठिकाणी वृक्ष आपल्याला काय देतो? पत्र देतो. पत्र, पुष्प, पुष्प म्हणजे फूल. त्या फुलांचा अनेक ठिकाणी आपण उपयोग करतो. नामदेव महाराजांच्या गळ्यामध्ये हार घालण्याकरता फुलांचा वापर करतोय, किंवा हरिभक्त पारायण किरण महाराज रोजच भगवंताला हार बनवण्याकरता त्या ठिकाणी सज्ज आहेत. अनेक हार बनवून त्या ठिकाणी देवाच्या गळ्यामध्ये किंवा विठोबा रुक्मिणी भजन झाल्यानंतर माझ्या गळ्यामध्ये तुम्ही हार घालणार आहे. म्हणजे हार कशासाठी? देवासाठी फुलं कामी येतात. नवे नवे त्या फुलांपासून अनेक अत्तर, सेंट बनले जातात. हे काय आहे? वृक्षाचे आपल्यावर उपकार आहे. पत्र, पुष्प, छाया. तिसरा घटक सांगितला छाया. म्हणजे छाया मावशी नाही छाया म्हणजे सावली. वृक्ष आपल्याला सावली देतो, बरोबर? वृक्ष आपल्याला सावली देतो आणि त्या सावलीची किंमत उन्हाळ्याच्या दिवसातच कळते. पण सध्या परिस्थिती अशी आहे दादा, लोक झाडं तर लावत नाहीच नाही, म्हणजे लावालावी झाडांची नाही करत. मग याची त्याची लावालावी करण्यामध्ये जास्त पंटर झालेत लोक. पण महाराज याची त्याची लावालावी करण्यापेक्षा वृक्षांची लावालावी करा. निसर्ग आपल्यावर चांगला बरसल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे महाराज. पण आपण झाडं लावत नाही महाराज. पण चला, वृक्ष आपल्याला सावली देतो. आणि कोणाला सावली देतो? भेदभाव करत नाही. वृक्ष ज्याने पाणी घातलं त्याला सुद्धा सावलीच देतो. आणि जो त्याला कुऱ्हाडीने तोडायला जातो, तोडून तोडून थकला की त्याच सावली खाली आराम करतो, एखादी झोप काढतो आणि पुन्हा तोडायला लागतो, तरी पण वृक्ष त्याला सुद्धा सावलीच देतो. का तो असं म्हणतोय का, ज्याने मला पाणी घातलं त्यालाच मी सावली देणार आणि जो मला तोडायला आला त्याला अजिबात सावली देणार नाही? ज्ञानोबा काय बोलले? जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, आणि दोघा एकची सावली वृक्ष दे जायसा. म्हणजे दोघांना सावलीच देतो. हे वृक्षाचे आपल्यावर उपकार आहे. पत्र, पुष्प, छाया, फळ. वृक्ष काय देतो आपल्याला? गोड असं फळ देतो. आणि कोणाला देतो? नीचे से मारे पत्थर आणि ऊपर से फळ देत. त्याला दगडाने मारतो त्याला सुद्धा तो गोड फळ देतो. किंवा परोपकार आहे फलंती वृक्षा. हा वृक्ष आपल्याला गोड असं फळ देतो. पत्र, पुष्प, छाया, फळ, त्वचा म्हणजे साल. सालीपासून सुद्धा अनेक फायदे आपल्याला आहे. पत्र, पुष्प, छाया, फळ, त्वचा, काष्ठ, समूळ म्हणजे मुळं असेल, कंदमुळं, कितीतरी वनस्पती औषधी आहे. अशा 7 प्रकाराने वृक्ष आपल्यावर काय करतो? उपकार करतोय. चला, रवी चंद्रो घना वृक्षा. नदी, नदी आपल्यावर उपकार करते. काय उपकार करते? आपल्याला पाणी देते. किंवा आपण त्याच्यामध्ये स्नान केल्यानंतर ती नदी काय करते? आपले पाप धुवून नेते. आणि कुठं नेते? समुद्राला घेऊन जाते. ज्ञानोबा बोलले का फेडीत पाप ताप पोखीत तिरेचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. म्हणजे नदी काय करते? आपण त्याच्यामध्ये स्नान केल्यानंतर आपले पाप सगळे धुवून नेते. हे नदीचे आपल्यावर काय आहे?
उपकार आहे. रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च, गावश्च म्हणजे गाय, गायीचे आपल्यावर उपकार आहे महाराज. आणि खरंच गाय फार उपकारी आहे. परोपकाराय दुहंती गाय गाव हा म्हणजे गाय आपल्याला काय करते, दूध देते. पहिली गोष्ट म्हणजे गाय आपल्याला दूध देते, गोमूत्र देते, शेतासाठी खत देते. आणि एवढंच काय तर आता हा सगळा परिसर गाड्यांचाच आहे बरोबर. एखादा बैल असा देते की त्या ठिकाणी त्याचे कोट्यावधी रुपये किंमत होते बरोबर. पण आता शोकांतिका असे आहे महाराज, फक्त आपण त्या ठिकाणी म्हणतो गवो से क्या नाता है, गवा हमारी माता है. फक्त तोंडाने म्हणतो, पण गायीला आपण माता तोंडाने म्हणतोय, पण त्याच गायीला मात्र 4 पैशासाठी कसायला कापायला देतोय. रोज पेपरला बातमी येते, इथं एवढे गोमांस पकडलंय, तिथं तेवढं गोमांस पकडलंय. याला कारणीभूत कोण असेल ना तर आपणच आहोत महाराज, आपणच कारणीभूत आहोत. गायीला आपण आई म्हणतो, काय म्हणतो, कारण तुम्ही बघा महिला वर्ग, एखाद्या बाळाला जर दूध कमी पडलं तर त्या बाळाला कोणाचं दूध पाजल्या जातं, बोला, गायीचं दूध पाजल्या जातं. आणि त्या गायीला आपण काय म्हणतो, ज्याचं आपण दूध पितो ती कोण असते, आपली माता असते. मग त्याच आईला जर आपण 4 पैशासाठी कापायला जर देत असेल तर याच्यापेक्षा शोकांतिका मोठी कोणती असेल महाराज. म्हणून त्या ठिकाणी गायीची सेवा केली पाहिजे महाराज. आणि जो गायीची सेवा करतो ना तर तो त्या भवसागरातून तरुण गेल्याशिवाय राहत नाही महाराज. ही वस्तुस्थिती आहे महाराज. गैया की जे सेवा करता भव सिंधु तर जाता है, गैया की जो सेवा करता भव सिंधु तर जाता है, प्रेम से मिलकर बोलो सारे गौवा हमारी माता है, प्रेम से मिलकर बोलो सारे गौवा हमारी माता है, कर बोलो सारे गौवा बोलो सारे गौवा हमारी माता है, गौवा हमारी माता है. काय म्हणतोय, गाय आमची आई आहे. आणि त्याच गायला, आणि महाराज एक लक्षात ठेवा, गायी जर त्या ठिकाणी तुम्ही गायीचा जर सांभाळ केला तर शेवटी आपण गेल्यानंतर तीच गोमाता, आपण आपला वरचा प्रवास चालू असताना, कारण 365 दिवसाचा प्रवास सांगितलाय गरुड पुराणाने, आपण गेल्यानंतर गेल्यापासून तर वर्ष श्राद्धापर्यंत 1 वर्षाचा म्हणजे 365 दिवसाचा प्रवास त्या गेलेल्या जीवात्म्याचा असतो. पण तो जीवात्मा वरचा प्रवास चालू असताना त्या जीवात्म्याला एक नदी आडवी लागते. कोणती नदी, वैतरणा नावाची नदी आडवी लागते. आता ती नदी काय महाराज आपल्या पाण्यासारखी नदी नाहीये. मग श्रीमद भागवताने तर 28 प्रकारचे नरक सांगितले बाबा, तर त्या 28 प्रकारच्या नरकाने वाहणारी ती वैतरणी नावाची नदी आहे. मग त्या वैतरणी नावाच्या नदीच्या पहिल्या तीराला जर आपल्याला जायचं असेल तर त्या नदीच्या काठावर कामधेनू नावाची गाय असते. आणि ती कामधेनू नावाची गाय त्या जीवात्म्याला सहकार्य करते. कोणत्या, ज्याने गाया कसायला कापायला दिला त्याला. कोणाला सहकार्य करते, ज्याने गाय दान केलेली आहे किंवा ज्याने गायीची सेवा केलेली आहे त्या जीवात्म्याला ती गोमाता सहकार्य करते. आपल्या पाठीवर घेऊन वैतरणी नावाच्या नदीच्या पलीकडे घेऊन जाते. म्हणून त्या ठिकाणी आपण गायीची सेवा केली पाहिजे महाराज. आपल्या दारामध्ये म्हातारी भाकड गाय असेल ना, आपण काय करतो, जोपर्यंत दूध देते, शेण देते, गोमूत्र देते, सगळं काही देते, तोपर्यंत फायदा आहे, तोपर्यंत आपण त्या गायीचा सांभाळ करतो. आणि काहीच द्यायचं बंद केलं, सगळं बंद केलं की मग मात्र आपण 4 पैशासाठी कसायला कापायला देतो. तुमच्या दारामध्ये मरू द्या, नक्कीच त्या ठिकाणी ती गोमाता भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या कुटुंबामध्ये कुठल्याच प्रकारचा दोष लागणार नाही. ही वस्तुस्थिती आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी गायीची सेवा आपण केली पाहिजे. चला, मला सांगायचं काय आहे, गायीचे आपल्यावर काय आहे, हे उपकार आहे. गाय आपल्याला गोमूत्र देते, शेण देते, एखादा लाखो करोडो रुपयाचा बैल देते. हे गोमातेचे आपल्यावर असलेले उपकार आहे. रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च आणि सज्जना, शेवटचा घटक सांगितलाय. सज्जन म्हणजे महात्मा, संत, महापुरुष, संतांचे आपल्यावर उपकार आहे. पण आता इथं प्रश्न असा आहे, या 6 जणांचे उपकार मी तुम्हाला सांगितले, मग
या 6 जणांचे आपल्यावर उपकार आहे, पण जगद्गुरु तुकोबाराया या 6 जणांचे उपकार आपल्यावर असून देखील या 6 जणांना गसांडी देऊन फक्त आणि फक्त संतांचेच उपकार का मानतायत? याचं काय कारण? तर याचं कारण असं आहे की या 6 जणांचे आपल्यावर उपकार नाही असं नाही, पण संतांच्या उपकार करण्याच्या तुलनेमध्ये हे 6ही घटक त्या ठिकाणी अपूर्ण आहेत. त्यांच्या ठिकाणी उणीव आहे, कमतरता आहे. काय उणीव आहे? आता परत चला पहिल्यापासून. पहिला घटक मी तुम्हाला सांगितलाय कोणता? रवी म्हणजे सूर्य. सूर्य आपल्याला प्रकाश देतोय. मग सूर्याच्या ठिकाणी काय उणीव आहे? तर सूर्य आपल्याला प्रकाश देतो, पण किती तास देतो? फक्त 12 तास देतो. आणि 12 तासाने काय करतो? पूर्ण अंधार करून टाकतो. ज्ञानोबराय बोले का रवीचा अस्तमानी अंधारेने कोंदे रजनी तैसा हाची गगनी मांडला असे, किंवा तेजे सूर्य तैसे स्वज्वळ परी तो आस्तवे हे किडाळ. म्हणजे सूर्याला काय आहे? आस्तमानाला जावं लागतंय. म्हणजे 12 तासच तो प्रकाश देतोय आणि 12 तासाने पूर्ण अंधार करून टाकतोय. म्हणून संत महात्मे 12 तासच उपकार करतात का? नाही. म्हणून त्या ठिकाणी सूर्याचे उपकार न मानता तुकोबाराया फक्त संतांचे उपकार मानतात. चला दुसरा घटक सांगितलाय कोणता? चंद्र. चंद्र काय करतो? आपल्याला शीतलता देतो किंवा चंद्रामृत शिंपडतो. पण मला सांगा, चंद्र आपल्यावर उपकार करतो, पण तो 12ही महिने उपकार करतो का? सातत्याने उपकार करतो का? तो आपल्याला शीतलता देतो, पण कधी? जोपर्यंत चंद्र पूर्ण आहे तोपर्यंत. पण 15 दिवसाने पौर्णिमा झाल्यानंतर काय होतो? ज्ञानोबराय बोलले तेजे सूर्य तैसे स्वज्वळ परी तो आस्तव हे किडाळ. चंद्र संपूर्ण एखाद्या वेळे हे सदा पुरते. चंद्र फक्त पूर्ण कधी असतो? अमावस्याला ना. आता हे मी मुद्दाम विचारलं बरं का तुम्हाला. पौर्णिमेला फक्त चंद्र काय असतो? पूर्ण असतो. आणि त्या पौर्णिमेलाच फक्त तो चंद्रामृत शिंपडत असतो. आणि इतर वेळेत मात्र तो कमी कमी होऊन गायब होतो. मग चंद्र उपकार करतो, पण चंद्राचे उपकार सातत्य आहे का त्या चंद्राचे उपकार करण्यामध्ये? नाहीये. म्हणून जगद्गुरु तुकोबाराया चंद्राचे सुद्धा उपकार मानत नाही, संतांचेच उपकार मानतात. तिसरा घटक सांगितलाय कोणता? पाऊस. पाऊस आपल्यावर बरसतो, बरं भेदभाव करत नाही, सर्रास सगळीकडे सारखा पडतो, त्याचे आपल्यावर उपकार आहे. पण मला सांगा, पाऊस त्याच्या उपकार करण्यामध्ये सातत्य आहे का? महाराज काय म्हटले? मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे. उदार आहे होतो तो काय? उदार अंतकरणाचा आहे, सर्वांना वरती बरसतो, पण तो उदार आहे, पण त्याला काय आहे? ओसरतो ना. तो असा सारखा सर्रास पडतो का? नाही. म्हणून त्याच्याही उपकार करण्यामध्ये सातत्य नाहीये. म्हणून तुकोबाराया त्याचे सुद्धा उपकार मानत नाही. तिसरा आता कोणता घटक? रवी चंद्रो घाना वृक्ष. वृक्ष तर 7 प्रकाराने आपल्यावर उपकार करतोय, पण वृक्ष उपकार आपल्यावर करतोय, पण मला सांगा, वृक्षाला फळं फुलं येतात, पण कधी येतात? 12 महिने फळं फुलं असतात का? मग वसंत ऋतू आल्यानंतरच. ज्ञानोबराय बोले जीवन करू झाडेसी जीवेसाठी पाडोनी जन्मे काढी आटी परी फळेसी भेटी जय वसंतू पावे. म्हणजे वसंत ऋतू आल्यावरच झाडाला काय होतंय? बहर येतो, फळं फुलं येतात. मग त्या ठिकाणी वृक्ष देखील उपकार करण्यामध्ये काय आहे? काय आहे? कमी पडतोय, त्याची कमतरता आहे, उपकार करण्यामध्ये सातत्य नाहीये. म्हणून जगद्गुरु तुकोबाराया त्याचेही उपकार मानत नाही. रवी चंद्रो घना वृक्षा नदी. नदीचे आपल्यावर उपकार आहे. नदी काय करते? आपले पाप धुवून नेते. हे नदीचे आपल्यावर उपकार आहे. पण मला सांगा, नदी आपले पाप धुवून नेते, पण कोणते पाप धुवून नेते? शरीराने केलेले पाप धुते का मनाने केलेलं पाप धुते? बोला. शरीराने केलेलं पाप धुते आणि मनाने केलेलं पाप. नदी पाप धुवून नेते, पण कोणते मावशी? शरीराने केलेले पाप का मनाने केलेले पाप? शरीराने. शरीराने केलेले पाप नदी धुवून नेते, हे खरं आहे. पण मला सांगा, माणसं शरीराने जास्त पाप करतात का मनाने जास्त पाप करतात?
कबूल झाले बा. आणि वस्तुस्थिती आहे ना महाराज, शरीराने माणसं कमी पाप करतात एवढं मनाने पाप करतायत. कारण तुम्ही बघा, जर आपल्या शेजारच्या भावाने, शेजारी असलेल्या भावकीने 4 व्हीलर गाडी घेतल्यानंतर त्याचा ऍक्सिडेंट झाला पाहिजे, त्याच्या गाडीमध्ये सगळे मेले पाहिजे आणि त्याची सगळी प्रॉपर्टी मला मिळाली पाहिजे, हे चिंतन शरीर करतं का मन करतं? मन करतं. आणि महाराज, तुमच्या आमच्या गतीला आणि अधोगतीला कारणीभूत कोण असेल ना, तर ते मनच आहे. गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. काय सांगितलं महाराजांनी? तुमच्या आमच्या गतीला आणि अधोगतीला कारणीभूत कोण असेल तर ते मनच आहे महाराज. म्हणून मनाने केलेलं पाप नदीच काय, नदीचा बाप सुद्धा फेडू शकत नाही महाराज. मन संकल्पाची या पापा न जाय तीर्थाची या बापा. तीर्थाचा बाप सुद्धा मनाने केलेलं पाप धुवू शकत नाही. म्हणून नदीचे आपल्यावर उपकार आहे, पण त्या ठिकाणी नदी काय करते? फक्त आणि फक्त शरीराने केलेले पाप धुवून नेते महाराज, आणि मनाने केलेले पाप मात्र धुवत नाही. पण संत महात्म्यांकडे या, संतांकडे या, संतांचं त्या ठिकाणी तुम्ही नाव घ्या. नाव घेतल्यानंतर तुमचे पाप जातात, यात नवल नाही. मग संतांच्या चरणाची धूळ जरी त्या ठिकाणी लागली ना, तरी पण तुमचे पाप नाही, त्याचं बीजच जळून जाते. संत चरण राज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. म्हणजे त्या ठिकाणी नदी आपल्यावर उपकार करते, पण मनाने केलेलं पाप धुवून जाऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाऱ्या नदीचे उपकार मानत नाही. आता 6वा घटक सांगितलाय, कोणता? गाय. गाय त्या ठिकाणी सर्वांगाने आपल्यावर उपकार करते. गाय, सगळं गायीचं पवित्रच आहे महाराज. दूध पवित्र आहे, गोमूत्र पवित्र आहे, शेण पवित्र आहे, सगळं गायीचं पवित्र आहे. पण गाय फक्त मुखाने अपवित्र आहे. तुम्ही म्हणाल महाराज मुखाने कशी काय पवित्र आहे? तर मुखाने अपवित्र आहे म्हणून तर गाय सोडल्यानंतर पहिली कुठं जाते? आजी, गाय सोडल्यानंतर पहिली कुठं जाते? तुलाच माहिती बाबा म्हणा, कुठं जाते? आता इथं गाय नाहीये, पण खेड्यापाड्यामध्ये गाय असते बघा, गावरान गाय असते. तुम्ही गाय सकाळी सोडल्यानंतर पहिली ती कुठं पळ काढते? कोणालाच गाय माहित नाही का काय? कुठं जाते? नळीला जाते, बरोबर. आणि काय करते? विष्ठा भक्षण करते. म्हणून गाय मुखाने अपवित्र. आता ती विष्ठा का भक्षण करते? भगवान शंकराने तिला दिलेला शाप आहे महाराज तो. कारण ज्या वेळेला भगवान शंकर, आपलं भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवामध्ये बाचाबाची झाली. ब्रह्मदेव म्हणे मी ही सृष्टी निर्माण केली, सगळे एकासारखे नाही, प्रत्येकाचा डिस्प्ले वेगवेगळा आहे का एकासारखे? एक माणूस प्रत्येकाचं वेगवेगळं, मी बनवली ही सृष्टी, मी बनवली, मी श्रेष्ठ आहे. आता ब्रह्मदेव हेच विसरून गेलाय, ज्याच्या पोटी जन्माला आला त्यालाच विसरून गेलाय. म्हणजे इथं कृतज्ञच भाव आहे ब्रह्मदेवाचा. मला सांगा, ब्रह्मदेवाचा जन्म कुठून झालाय? निळोबारा काय म्हटले? याची नाभी कमळी जन्मचतुरा नना. म्हणजे ब्रह्मदेवाचा जन्म कुठून झालाय? भगवान विष्णूच्या नाभी कमळातून जन्म झालाय. पण त्याच जन्माला विसरून ब्रह्मदेव म्हणले की मी श्रेष्ठ आहे. आता भगवान विष्णू म्हटले तू श्रेष्ठ आहे का मी श्रेष्ठ आहे हे सांगणारा आपल्यात तिसरा पाहिजे, बरोबर. मग कोण आहे? चला म्हणे देवादिदेव महादेव, सब देवों के बाबा भोले बाबा. चला म्हणे भोले बाबांकडे. आणि मग भगवान शंकराकडे गेले आणि सांगितलं आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे सांगा. भगवान शंकर म्हटले तुमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे मी नंतर सांगतो, पण अगोदर माझं एक काम तुम्ही करा. काय काम?
एका जणाने माझ्या खडावा शोधून आणा आणि एका जणाने माझा मुकुट शोधून आणा. मग भगवान विष्णूला सांगितलं तुम्ही माझ्या खडावा आणा आणि ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही माझं काय करा, मुकुट शोधून आणा. आता भगवान विष्णू पाताळात गेले. आता खाली किती पाताळ आहे सांगू का? 7 पाताळ आहे. त्याला सप्त पाताळ असं म्हणतात. फक्त त्यांची नावं सांगतो ऐका. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ. किती झाले महिला वर्ग? बोला. 7 झाले का? परत सांगू का? ऐका. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ. आता झाले का? 7 झाले ना? कोणते कोणते भाऊन जाऊ द्या. चला हे 7. आता वरती सुद्धा 7 स्वर्ग आहे. त्याला सप्त स्वर्ग असं म्हणतात. कोणते कोणते? स्वर्लोक, भूरलोक, महरलोक, जनलोक, सत्यलोक, तपोलोक आणि स्वर्गलोक. हे वरचे 7 आणि हे खालचे 7. वरचे 7, खालचे 7 आणि हा मृत्यूलोक. 7 दुने 14 हा एक 15. या 15 मिळून एक होतो ब्रह्मांड. चला आपल्याला तिकडे जायचं नाही. तर भगवान विष्णू खडावा शोधण्याकरता गेले पण त्यांना काही शोध लागला नाही. ते माघारी आले. ब्रह्मदेव वरती स्वर्गात गेले. सगळे स्वर्ग पालते घातले. त्यांनाही शोध लागला नाही. पण शोध लागला नाही पण खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं. शोध लागला असं सांगायचं. पण आता शोध लागला हे सांगण्याकरता कोण लागतो? मध्यस्थी, साक्षीदार लागतो. आणि मग येतानाच कोणाला घेतलं? गोमातेला साक्षीदार घेतलं. गोमातेला सांगितलं की फक्त तू भगवान शंकराला एवढंच म्हण, शोध लागला एवढंच म्हण. आणि गोमाताने त्या ठिकाणी आल्यानंतर ब्रह्मदेव गोमातेला घेऊन आले आणि भगवान शंकर म्हटले काय ब्रह्मदेवा लागला का शोध? म्हणे हो देवा लागला शोध. काय पुरावा आहे? विचारा म्हणे गोमातेला. काय गोमाता शोध लागला का? म्हणे हो देवा लागला. आता ते अंतर्यामी भगवान परमात्मा आहे. भगवान शंकराला कळणार नाही का महाराज? अरे तू चतुरा, तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. अरे त्याला कळणार नाही का? भगवान शंकराने अंतर्यामाने बघितलं आणि त्या ठिकाणी बघितल्यानंतर लक्षात आलं की हे खोटं बोलतायत. आणि मग जी गोमाता मुखाने खोटं बोलली त्या गोमातेला भगवान शंकराने काय दिला? शाप दिलाय. तू सर्वांगाने पवित्र असशील पण मुखाने, ज्या मुखाने तू खोटी साक्ष दिली ना त्या मुखाने तू काय करशील? मृत्यूलोकामध्ये माणसाची विष्ठा भक्षण करतील. आता हे झालं पुरावा ग्रंथातला. आता महाराजांचा पुरावा सांगतो ऐका. महाराज काय म्हटले? गायत्री स्वमुखे भक्षित सेवर, गायत्री स्वमुखे भक्षित सेवर, मिळाल्या ओहळ गंगा मोह, मिळाल्या ओहळ गंगा मोह, गायत्री भक्षित सेवर. हा पुरावा महाराजांनी दिलाय. गायत्री स्वमुखे भक्षितसे मळ. मुखाने काय करशील? माणसाची विष्ठा भक्षण करशील. मग गाय सर्वांगाने काय आहे? पवित्र आहे पण मुखाने मात्र अपवित्र आहे. मग मला सांगा आता संतांकडे या. संत फक्त एखाद्या अवयवाने पवित्र आहे का हो? संत महात्मे, संत महापुरुष फक्त एखाद्याच अवयवाने पवित्र आहे का? एखाद्याच अवयवाने पवित्र नाही. मग सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, किंवा पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. म्हणजे या भूमंडळामध्ये त्या ठिकाणी सर्वांगाने पवित्र कोण असेल तर संत महापुरुषच आहे. म्हणजे गाय त्या ठिकाणी सर्वांगाने पवित्र आहे पण मुखाने मात्र अपवित्र आहे. म्हणून गायीचे सुद्धा उपकार संत महापुरुष त्या ठिकाणी तुकोबऱ्या उपकार मानत नाही पण संत महापुरुष मात्र सर्वांगाने पवित्र आहे. बरं, उपकार करणाऱ्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सूर्यासारखे फक्त 12 तास उपकार करतात का? नाही, अखंडपणे त्या ठिकाणी उपकार करतायत आणि ते उपकार करण्यासाठीच आलेत ना. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. कुठून आले ते? त्यांचा पत्ता स्वतः त्यांनी सांगितलाय महाराज. आम्ही वैकुंठवासी
आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आड राणे भरले जग आड रानाने धावणारे हे जग आहे ना त्याला सन्मार्गाला लावण्याकरता संत महात्मे आले म्हणून जगद्गुरु तुकोबाराया सांगतायत की हे 6 घटकांचे आपल्यावर उपकार आहे पण त्यांच्या उपकार करण्यामध्ये त्या ठिकाणी अखंडता नाहीये ते उपकार करतात पण काही कालावधीपर्यंतच उपकार करतात पण संत महापुरुष त्या ठिकाणी अखंड उपकार करतात म्हणून जगद्गुरु तुकोबाराया भक्त आणि भक्त संतांचेच उपकार मानतात. अभंगाचं पहिलं चरण किती काय म्हटले महाराज की संतांचे आमच्यावर एवढे उपकार आहे की ते सांगण्याकरता आमच्याकडे शब्दच नाहीये. म्हणजे अनिर्वाच्यता भाव व्यक्त केलाय जगद्गुरु तुकोबारायाने या अभंगामध्ये. काय म्हटले पहिला शब्द काय वापरलाय काय सांगू आता म्हणजे एखादी गोष्ट अनिर्वाच्यता भाव म्हणजे नेमकं काय एखादी गोष्ट एखादी गोष्ट पाहून डोळ्याने पाहून देखील तिची वाच्यता करता येत नाही त्याला काय म्हणतात अनिर्वाच्यता भाव. किंवा मला सांगा महिला वर्ग तुमच्यापैकी कुणी मुंबईला गेलात का समुद्र पाहिलाय का केवढा आहे सांगा ना केवढा आहे म्हणजे समुद्र पाहून देखील डोळ्याने पाहून देखील सांगता येत नाही याला काय म्हणतात अनिर्वाच्यता भाव. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराया म्हणतायत की संत महात्मे त्या ठिकाणी एवढे उपकार्य आहे एवढे उपकार करतायत की त्या ठिकाणी त्यांचे उपकार किती आहे हे शब्दाने सांगताच येत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार बरं असं ते नेमका करतात तरी काय तर ते मज निरंतर जागविती जाग करतायत आणि कसं जाग करतात निरंतर आणि जाग म्हणजे काय झोपेतून जाग नाही करत. मग आता सध्या तर आम्ही सगळे झोपलेलेच महाराज. तुम्ही म्हणताय महाराज काय बोलताय तुम्ही झोपलेले आम्ही तर टाळाटाळा तुमच्याकडे पाहतोय तुम्ही म्हणताय झोपलेले पण महाराज आध्यात्मिक दृष्टीने आम्ही झोपलेलेच आहोत म्हणजे हितापासून आपण झोपलेले आहोत. पण संत महाराज त्या ठिकाणी काय करतायत तर आपल्याला त्या अहितापासून जाग करतायत आणि आपल्याला आपलं हित दाखवून देण्याचं कार्य करतात. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती जागोजागी वेळोवेळा ठिकठिकाणी तुम्हा आम्हाला जाग केले महाराज. आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा दोर निघाल्या नाडोनी भागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा जगजोगी 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 जागा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती ठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा. म्हणजे त्या ठिकाणी संत महापुरुषांनी जागोजागी वेळोवेळा अनेक रूपकांच्या माध्यमातून जाग केलंय महाराज. आणि एवढं सांगूनही जर नाही ऐकलं तर मग शेवटी नाथ महाराज काय म्हटले हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल शेवटी बा काळ बांधून नेईल शेवटी शेवटी बा
संत महापुरुषांनी तुम्हा आम्हाला जागोजागी वेळोवेळा जाग केले आणि जाग करतात. आणि कसं जाग करतायत तर निरंतर जाग करतायत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की त्या संत महापुरुषांचे आमच्यावर एवढे अनंत अगणित असे उपकार आहे की त्या उपकारातून उतराई होण्याकरता सगळ्यात अनमोल म्हणजे जीव आहे. त्याच्यापेक्षा जीवापेक्षा पलीकडे अनमोल वस्तू घटक कोणताच नाही. तो जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी पण त्यांच्या उपकारातून आम्ही उतराई होणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की अतिशय अनमोल असा तो जीव आहे ना, या जीवापेक्षा दुसरा अनमोल काहीच नाही महाराज. कारण जोपर्यंत माणसाच्या जीवावर येत नाही तोपर्यंत माणूस आपल्या शरीराला जपत असतो. बरोबर. आपल्या शरीराला जपत असतो कुठपर्यंत? जोपर्यंत जीव जात नाही तोपर्यंत. पण एकदा का त्या ठिकाणी जीवावर आल्यानंतर माणूस मात्र काय करतो? त्याच्या पलीकडे दुसरी कोणतीच गोष्ट नाही. असा अनमोल असा हा जो जीव आहे ना, महाराज म्हणतात तो जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी पण आम्ही त्यांच्या उपकारातून उतराई होणार नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई आणि ठेविता हा पायी जीव थोडा. 2 चरणाचा भाव झालाय. अजून 2 चरण राहिले. मग 2 चरणाला 2 तास गेले. आणखीन 2 चरणाला बरोबर तांबडं फुटतंय. आणि बुवाचं आडनाव काय आहे? तांबडे. मग तांबडं फोडायचं काय अवघड आहे का? तयारी तुमची? चला एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात उंच करा आणि ज्यांना हात असतील त्यांनीच हात वर करा. हाताने टाळे आणि मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेविता हा पाये जीव थोडा. संत महात्मे त्या ठिकाणी तुमच्या आमच्यावर उपकार करतात आणि एवढे उपकार करतायत तर त्यांच्या बोलण्यातून, सहज बोलण्यातून सुद्धा त्या ठिकाणी मानवी जीवन जगण्याचा सहज मंत्र त्या ठिकाणी प्राप्त करून देतात. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. वेळ प्रसंगी त्या ठिकाणी सायास करून सुद्धा शिकवण्याचं कार्य अविरतपणाने त्या ठिकाणी संत महात्मे करत असतात आणि त्या ठिकाणी शिकवतात. महाराज सहज बोलणे हिताचा उपदेश करत असतात. आणि महाराज मला तरी वाटतंय आपलं तुमचं आमचं खरं हित कोणतं असेल तर आपलं तुमचं आमचं हित म्हणजे एकच हित आहे. आता तुम्ही आम्ही हित कशामध्ये मानतो? मुलांना शिकवतो, ग्रॅज्युएशन करतो, त्यांना नोकरीला लावतो, मोठी मोठी प्रॉपर्टी कमवतो, याच्यामध्ये आपलं हित मानतोय. पण महाराज तर सांगतात हे तुमचं हित नाहीच आहे. मग खरं हित आपलं कोणतं असेल तर महाराजांनी सांगितलंय हित ते करावे देवाचे चिंतन. तुमचं आमचं खरं हित कोणतं असेल तर हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. पण महाराज तुम्ही आम्ही कशामध्ये हित मानतो? देवाच्या प्राप्तीमध्ये आपलं हित आहे. पण तुमचं आमचं हित कुठेतरी भलतीकडेच आहे. आणि तुमचं आमचं खरं हित करून देणारे, ओळख करून देणारे कोण असेल तर ते संत महापुरुष आहे, संत महात्मे आहेत महाराज. आणि त्यांनाच तुमच्या आमच्या हिताचा कळवळा येतो. हिताचा कळवळा तुमचं आमचं हित व्हावं हे कोणाला वाटतंय? आता आई वडिलांना पण लेकराचं हित व्हावं असं वाटतंय. पण आई वडिलांना लेकराचं खरं हित कशात आहे हे आई वडिलांना माहित नाही महाराज. हित नाही ठावे जननी जनका आहे का नाही? 10वीला लौकिक चारतीही म्हणजे खरं हित कोणतं असेल तर भगवंताची प्राप्ती करून घेण्यामध्ये माणसाचं खरं हित आहे. आणि तेच खरं हित खऱ्या अर्थाने कोण दाखवत असेल तर संत महापुरुष त्या ठिकाणी आम्हाला दाखवण्याचं कार्य करतात. म्हणून हित दाखवत असताना सायास करतात. सायास करीसी प्रपंच दिरणीसी आणि हरिसी न बजसी कोण्या गुणे हे तुमच्या आमच्या बाबतीत आहे. पण सायासाने संत महात्मे त्या ठिकाणी तुमचं आमचं खरं हित कशामध्ये आहे ते सांगण्याचं कार्य करत असतात. म्हणून
काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश आणि करोनी सायास शिकविती. हिताचा उपदेश करतात, सहज बोलण्यातून तुमच्या आमच्या हिताचा उपदेश ते करतायत आणि वेळ आल्यानंतर सायास करून सुद्धा त्या ठिकाणी शिकवण्याचं कार्य संत महात्मे करतायत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय शेवटी म्हणतायत ती तैसे मज येती सांभाळीत. संत महापुरुषांच्या आमच्यावर एवढे उपकार आहे की ज्याप्रमाणे गायीचा दृष्टांत दिलाय, ज्याप्रमाणे गाय रानामध्ये चरायला जाते पण तिचं चित्त कुठं असतंय, आपल्या वासराजवळ असतंय. बरं, आल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्या वासराला जेवढं जिव्हाळ्याने जवळ घेते त्याप्रमाणे संत महापुरुष आम्हाला जवळ घेतायत आणि आम्हाला तो ज्ञानामृतचा पाना त्या ठिकाणी पाजतायत. म्हणून संतांचे आमच्यावर एवढे अनंत आणि अगणित उपकार आहे की त्या उपकारातून उतराई होण्याचा काहीही प्रयत्न केला तरी पण उतराई होऊ शकणार नाही. म्हणून तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. आज खऱ्या अर्थाने संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराजांची ही पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज मी मुद्दाम संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचं चरित्र सांगितलं नाही, कारण मागच्या वर्षी मला वाटतं फार पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सगळं नामदेव महाराजांचं आणि मला वाटतं संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही ते हा नामदेव महाराजांचा अभंग त्या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी निवडलेला होता. म्हणून मागच्या वर्षी तुम्हाला सगळं चरित्र मी सांगितलं होतं. मग पुन्हा तेच चरित्र सांगून तुमचा वेळ घेण्यापेक्षा नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संतांचे आपल्यावर काय उपकार असतात त्या संतांचे उपकार थोडंसं सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे, म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जन श्रोते माईबापांच्या चरणावरती समर्पित करतो. महाराज आषाढमध्ये त्रयोदशी शनिवार दिनांक 3 जुलै 1350 साली संत श्रेष्ठ नामदेव महाराजांना भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने स्वतःच्या हाताने समाधीस्थ त्या ठिकाणी केलं. कारण नामदेव महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला सारखेच म्हणायचे, देवा मला समाधी घ्यायची, देवा मला समाधी घ्यायची. भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे बाबा आषाढीचा 16 होऊ दे आणि मग आषाढीचा 16 झाल्यानंतर बघूया. मग आषाढी 16 झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळे परतीची वारी आल्यानंतर आणि मग भगवान परमात्म्याने वाळवंटामध्ये मोठा मंडप थाटला आणि मग महाराज त्या ठिकाणी आषाढमध्ये त्रयोदशी शनिवार दिनांक 3 जुलै 1350 स्वतः भगवान परमात्म्याने संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराजांना त्या ठिकाणी समाधिस्थ केलं. महाराज नामदेवरायांबरोबर आणखी कोणाला केलं? नामदेवरायांच्या घरी किती माणसं होते? नामदेवाच्या घरी 14 जण स्मरती हरी. सर्वांना आपापल्या स्थानावरती ठेवलं आणि नामदेव महाराजांना देखील त्यांच्या स्थानावरती बसवलं. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाचं तीर्थ सर्वांना दिलं आणि नामदेव महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि नामदेव महाराज त्या ठिकाणी समाधिस्थ झाले. हे बघा, कुणीही लांबून फुलं फेकू नका, कारण तुम्ही फेकलेले फुलं सर्वांच्या पायंदळी तुडतात. म्हणून पुंडलिका वरदा झाल्यानंतर फक्त पुंडलिका वरदा हरी म्हणा आणि हाताने दर्शन घेऊन उठल्यानंतर तुम्ही इथं येऊन फुलं टाका. वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज की जय. हरी स्वामी महाराज की जय. चोरा माऊली